सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागरूक. आपण पाहताय महादूत न्यूज. गेली 100 वर्षांपासून वेंगुर्लेतील रामेश्वर मंदिरात भजनी सप्ताह आजही अविरत सुरू आहे. वेंगुर्ले गावाला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. वेंगुर्ले हे प्रमुख बंदर तसेच मुख्य बाजारपेठ होती. पूर्वीच्या काळात गावावर दुष्काळ स्थिती निर्माण झाली. त्यावेळी श्रीदेव रामेश्वर देवास येथील लोकांनी साकडे घातले. त्यानंतर तो दुष्काळ दूर झाला. त्यापासून गेली 100 वर्षांपेक्षा जास्त काळ रामेश्वराचा भजनी सप्ताह साजरा केला जातो. म्हणून वेंगुर्लेचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर देवस्थानचा भजनी सप्ताह हा गेली 100 वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. आजही ही परंपरा जपली जाते. 7 दिवस धार्मिक विविध देखावे मंदिरात सजविले जातात. त्याचबरोबर स्थानिक कलाकारांना कलेला वाव देण्यासाठी रांगोळी सादरीकरण कलाकार करतात. भजनी सप्ताहात विविध भजनी मंडळांची भजने 7 दिवस अविरतपणे सुरू असतात. शेवटच्या दिवशी देवाची पालखी प्रदक्षिणा सुरू असते. या पालखी प्रदक्षिणेच्या वेळी वारकरी भजन सादर करताना विविध खेळ खेळत मनोरंजनातून भजने सादर होतात. यातच लहान मुलांपासून महिला व वृद्धही सहभागी होत तल्लीन होऊन नाचतात. पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर महाआरती व देवास साकडे घातली जाते. नमस्कार, मी रवींद्र परब, या रामेश्वर देवस्थान ट्रस्टचा विश्वस्त. आज रामेश्वर देवाचा पारंपरिक जो आमचा सप्ताह असतो, भजनी सप्ताह असतो, 7 दिवस संपूर्ण आता हा कार्याचा कार्यक्रम समाप्त झालेला आहे. आज ही परंपरा जर शेकडो वर्ष 100 वर्ष ह्या काळ होऊन गेली. पूर्वी काहीतरी दुष्काळ काळ पडला होता, त्यावेळेस लोकांनी देवाकडे आराधना केली आणि त्यानंतर दुष्काळाचं आहारण उठण्याची आटेची सप्ताह चालू, भजनी सप्ताह चालू केला. हे अष्टप्रहर सप्ताह असतो. अष्टप्रहर त्याची भजने असतात आणि ह्या भजनाच्या कालावधीत संपूर्ण गावातले लोक सहभागी होतात. या ठिकाणी रामेश्वर मंदिरमध्ये याचबरोबर रांगोळी प्रदर्शन, त्याचप्रमाणे गाभाऱ्यात, रामेश्वराच्या गाभाऱ्यात चित्र प्रदर्शन असे सेट लावले जातात. गावात हे प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी रोज जे पारंपरिक हे चाललेले असतात ते त्या ठिकाणी उत्सवाच्या निमित्त असं गावातला एक मोठा उत्सव त्या ठिकाणी सप्ताहाच्या निमित्तानं होत असतो. आज त्याची सांगता होत आहे. आता सांगता संपूर्ण झालेली आहे. आता यानंतर पुढचा कार्यक्रम म्हणा श्रावणमध्ये तो वरदशंकर पूजेचा सोमवारी वरदशंकर पूजा असतात. 101 पूजा या ठिकाणी रोज आयोजित केल्या, सोमवार आणि गुरुवार आयोजित केली जातात. अशा प्रकारचे बरीच उपक्रम या ठिकाणी देवस्थान ट्रस्टतर्फे राबवले जातात आणि ही परंपरा आता पुढे शेकडो वर्ष चालू आहे, ती आम्ही पुढे चालवतो.